गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर आजचा दिवस खूप जास्त बिझी आहे, म्हणजे खूप 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 बिझी आहे बरं का. तर म्हटलं चला मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करेल सगळ्या गोष्टी. तर आज खूप काय 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 करायचे, बट माहिती नाही आहे. बकेट लिस्ट खूप मोठी आहे, पण त्यातली किती कामं कंप्लीट होतील. तर सगळ्यात पहिल्या कामाची आपण आता श्री गणेशा करूया. तर मी चाललेली आहे कॉलेजमध्ये तनुच्या. तुम्ही म्हणाल सारखंच काही कॉलेजमध्ये जाते, पण ते मी सांगेल नंतर. चलो, मॉलमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. चल हा, असं आईस एज आयलँड बघायचं. मग कशी आलती, किती छान. आपण एली पण किती मोठं आहे. पहिली पण नाही मॅमच आहे. मामा फूड कोर्ट. हा, इथनं एन्जॉय केले खूप एन्जॉय केलं. हे डोनट्सचं हे कुठून आलेलं आहे? नाही माहिती. UK. तर हे बघा फ्रेंड्स, आम्ही कॉलेजमध्ये जाऊन आलो. तर फ्रेंड्स, माझा आवाज ना इथे रेकॉर्डच झाला नाही, तर ह्या विषयावर मी तुमच्याशी घरी जाऊन बोलेल, ठीक आहे. माय गॉड, हे बघा आमचा बन मस्का पाव. कसं माझं वेट लॉस होणार मला सांगा तुम्ही. कट नाही रे, तसं नाही. मी रिक्वेस्ट करते, तुला माहिती आहे ना, मी रिक्वेस्ट करून बोलते. हिच्यावर जाऊ नका. हिच्या रिक्वेस्ट म्हणजे कमांड असते, कमांड असते. फक्त बरोबर दाखवणारी पण कधी कमांड असते. मी पिछले जन्म में हिटलर मेरे पापा थे. नाही बाबा, नको नको नको. अरे पापा काय, ही हिटलरची आई आहे माहिती नाही. यार, माझ्यासारखी एवढी साधी प्रेमळ भोळ्या मुलीला तू असं बोलतो, ते पण गुडलॅकचा चहा पिता पिता. हे बघा, या मुलांनी अख्खा बन मस्का संपवला, मला विचारलं देखील नाही. खरं वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करा खाली. चला, बोला असेल. सॉरी, पार्सल घेतलेलं आहे. आता चला पटकन पटकन. बघा कसं बसलंय. मला नाही भेटायचं ना हरी, तुला मला नाही भेटायचं ना. चहा प्यायचा. चापेले मिळालं. ही पॅन्ट बॅगी पॅन्ट. तर हे बघा मित्रांनो, फायनली मी कॉलेजमध्ये जाऊन आले. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला आल्यानंतर तुमच्याशी मी बोलेल काय ते. ॲक्च्युली काय आहे ना, मला असं हे वाटत होतं की हे सगळं फक्त माझ्याबरोबरच होतं आहे. कारण म्हणजे तनू आता 18 नाही 17 आहे, जे की जेन झी जनरेशन आहे. आणि आज मी तुमच्याशी जनरेशनबद्दल पण थोडंफार चर्चा करणार आहे, ठीक आहे. कारण मी ना काही गोष्टीमध्ये, म्हणजे जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देते. त्याला मी म्हटलं नाही बेटा, कार्गो पॅन्ट घाल. तू ही बुटकट का घालतो, जे की आपण त्या टायमाला अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, ते जे हिरो होते ते घालायचे. तर आपण म्हणजे 6 पॉकेट घाल. तर त्याच्यावर त्याचं उत्तर हे असतं की मम्मा माझा कॉन्फिडन्स लो होतो ही अशी पॅन्ट घातल्यावर. तर काय म्हणजे या गोष्टींनी पण लो होऊ शकतो का कॉन्फिडन्स कोणाचा. तर ते माझ्यासाठी फार विवड होतं. त्याच्यानंतर हेअरस्टाईल एकदम ते टोपल्यासारखे हेअर्स करणं, आणि खूप जास्त मोबाईल आणि लॅपटॉपचं ॲडिक्शन असणं. म्हणजे हे मला, म्हणजे मी माझं जे घराचं सराउंडिंग होतं, मी ज्या फॅमिलीमधनं आले, मी जे जनरेशन्स पाहिलेत, माझे आजी आजोबा पणजीपासून पाहिलेले आहेत. म्हणजे जे की आपलं पहिलं सायलेंट जनरेशन होतं. जनरेशन सायलेंट होतं, पण त्या टायमाला युद्ध होतं. आणि त्या टायमाला नोकऱ्या एवढ्या होत्या, ब्रिटिश लोक उचलून घेऊन जायचे की करा नोकऱ्या. आणि त्या जनरेशनमध्ये डिसिप्लिन फार होतं, जे की, आणि त्यांना भविष्याची चिंता असायची, पाऊस पडेल का, रात्री 9च्या झोपणं, म्हणजे हे डिसिप्लिन होतं. मग ते चालत आलं थोडंसं पुढे. आजी आणि आजोबांची जनरेशन म्हणजे बूमर जनरेशन, 46 to 65च्या आतली जनरेशन, ओके. तर त्यांच्या टायमाला पण कसं फुल एनर्जेटिक, एकदम बूम बूम. बूमर जनरेशन म्हणजे एकदम बूम बूम जनरेशन होती. सगळी कामं पटापट, झटाझट, झप 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 झप, सगळं एकदम सुपर फास्ट होतं. त्यांना वायफायची गरज नव्हती. त्यांना ना म्हणजे
एक आपली शेजारची बाईच त्यांचं वायफाय होती, ठीक आहे. आणि त्या जनरेशनमध्ये पण डिसिप्लिन खूप जास्त होतं. तिथून पुढे आली आपली पेरेंट्सची जनरेशन, म्हणजे जेन एक्स 65च्या पुढे. तर ही जनरेशन ना एक सँडविच टाईप होती. म्हणजे ह्या जनरेशनमध्ये फक्त स्ट्रगल, आम्ही खूप कष्ट केले, आम्ही कष्टाचे दिवस बघितले, ब्ला 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 ब्ला. आणि हो, एक कॅसेट अडकलं तर ते पेनाने फिरवून फिरवून त्याला लाईनवर आणायचे. TV रोज धप धप मारून चालू करायचे, रिमोट धड 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 आपटून त्याला चालू करायचे. सेल नव्हते आणत, कारण कष्ट असायचे ना या जनरेशनमध्ये. आणि या जनरेशनने आम्हालाही तेच शिकवलं, बाळांनो कष्ट करा, 4 लोकांचं भलं बघा, आपल्या अगोदर दुसऱ्यांचं बघा. तर ही जनरेशन होती फार कष्टाळू जनरेशन. नंतर आली जी माझी जनरेशन आहे, आपली मिलेनियल जनरेशन. आणि ह्या जनरेशनचं तर मी काय सांगू, म्हणजे सँडविचपेक्षा पण डेंजर हाल आहेत आपल्या जनरेशन. पेरेंट्सचं जे जनरेशन होतं, ज्या टायमाला नोकऱ्याही भरपूर होत्या आणि काम करण्याची इच्छाही भरपूर होती. म्हणजे तुम्ही बघा, मोस्टली सगळ्यात जास्त पेरेंट्स आपल्या सगळ्यांचे गव्हर्नमेंट जॉबवाले, एक चांगल्या पोस्टवालेच आहेत. म्हणजे माझे पप्पा पण मिलिटरीमध्येच होते. तिथून पुढे मम्मीनी सर्व्हिस कंटिन्यू केली त्यांच्यानंतर. पण ते कुठलं फॉर्म भरायचे, समाज कल्याण, एम्प्लॉयमेंट न्यूज, हे बघून बघून त्यांना नोकऱ्या मिळत होत्या. बट आपल्या जनरेशनमध्ये हे पूर्ण, म्हणजे इच्छा तर भरपूर होती पण नोकऱ्या अजिबात नव्हत्या. आणि ते जेनझीमध्ये आता असं झालेलं आहे फ्रेंड्स, की जेनझीला ना फक्त एक लॅपटॉप, म्हणजे आपल्या टायमाला लहानपणी काय टेन्शन होतं, अरे आपण अभ्यास नाही केला तर मॅम काय बोलतील, चिडतील. जेनझीला काय टेन्शन आहे की अरे माझी एक रील फक्त 200-300 गेली, व्हायरल नाही गेली, ह्याचं खूप मोठं टेन्शन असतं. ह्या लोकांना आहे ना ओरडून नाही समजवलं जायचं. आपल्या टायमाला कसं, एक आईचा फक्त आवाज आला की आपलं पाऊल बाहेर नव्हतं पडत दरवाजाच्या, आपण तिथे स्टॉप. पण ह्या मुलांना ही भाषा नाही कळत. ह्यांना फार प्रेमाने, फार खूप सॉफ्टली हँडल करावं लागतं. ॲक्च्युली हे इमोशनल पण प्रचंड असतात. तर फ्रेंड्स, मिलेनियाचं सांगेल तेवढं कमी आहे, मिलेनिया नाही सॉरी, जेनझी सांगेल तेवढं कमी आहे. कारण ही जनरेशन फार ऑनलाईन असते, फार ऑनलाईन. नुसतं व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब, खूप काय ऑनलाईन असते. पण ती आतून खूप लाऊड असते. आपण त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं यांना एकटं राहायला आवडतं, एक ॲटिट्यूड त्यांच्या फेसवर दिसतो. पण तो ॲटिट्यूड नसतो, त्यांच्या आतमध्ये एक प्रकारचा तणाव असतो. त्यांना एकटं, ॲक्च्युली यांना ना फार असं प्रेमानेच हँडल करावं लागतं. आणि मला ही जनरेशनचा स्टडी मी ह्याच्यासाठी केला, कारण माझा जो मुलगा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. ॲक्च्युली फोटो पण, मी एक हे पण सांगते, फोटो काढायला पण त्यांना हे बघा अशा टाईपचा फेस का लपवता तुम्ही, अशा टाईपचा फोटो काढणार ते लोक. तर ही अशी काहीशी विचित्र अशी जेनझी जनरेशन आहे. आणि मी खरं सांगते, मला कायम वाटतं मिलेनिया, म्हणजे ज्या जनरेशनमध्ये मी आहे, म्हणजे ही शेवटची जनरेशन की जी खूप समजूतदार आहे. ठीक आहे, मी असं नाही म्हणत पुढची जनरेशन समजूतदार नाही, बट आम्हाला असं वाटतं की आमची जनरेशन खरंच खूप समजूतदार होती, जी आमच्या पेरेंट्सला, त्यांच्या पेरेंट्सला, आणि आम्ही पेरेंट झालो आहे तर आमच्या मुलांना फक्त समजून घ्यायची जनरेशन आहे. आणि हे खरं आहे फ्रेंड्स, रीलमध्ये काय असतं ते असतं, पण रिअलमध्ये जे मी फेस करते ते मी तुम्हाला सांगते. आणि एक गोष्टी अशा युनिक, असं लॉजिक लावलेल्या असतात ना, की डोक्यात येतच नाही की हे लॉजिक यांना येतं कुठून. बट जे काय आहे खूप आहे. जेनझीला फक्त प्रेमाने हँडल करा, पॅम्पर फार करावं लागते. ॲक्च्युली एक मोमेंटला मी पण फार हायपर होते आणि चिडते, बट नाही, पण तीच गोष्ट जर प्रेमाने सांगितली तर खूप छान समजते. तर चला, अशा प्रकारे एक समजूतदार जनरेशनमधली मुलगी ह्या व्हिडिओचा एंड करते. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. तर मित्रांनो, ही सगळ्यात
क्यूट जनरेशन, ती म्हणजे जेन अल्फा. तर काय आहे ना फ्रेंड्स, आज मी कॉलेजमधनं आल्यानंतर जे काही माझ्या डोक्यात होतं ते मी बडबड बोलून गेली. बट जर तुम्हाला याच्यावर व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा. ठीक आहे, बाय.